सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मला असं वाटतं की तुम्ही ह्या म्हणी ऐकल्याच असतील, म्हणजे रम्य ते बालपण, बालपण देगा देवा. म्हणजे कसं आहे की ह्या म्हणींमधून लहानपण किती छान असतं, किती गोंडस असतं, किती कौतुकाचं असतं असं आपल्या डोळ्यासमोर येतं. पण प्रत्यक्ष लहान मुलांना त्यांच्या लहानपणाबद्दल काय वाटत असेल? म्हणजे माझं जर आठवायला लागलं होतं, मला तर लहानपण म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर हातात छडी घेतलेले आणि डोळे मोठे केलेले मास्तर येतात, किंवा मग गणित येतं, किंवा मग परीक्षा येतात, किंवा मग शाळेत जायचं कंटाळा आला की माझं डोकं कसं दुखायचं हे आठवतं, पोट कसं दुखायचं हेही आठवतं, आणि हेही आठवतं की आई माझी हुशार, माझ्या सगळ्या लांड्या लबाड्या तिला बरोबर कळायच्या. मग ती आयडिया करायची, ती मला स्वयंपाकघरात बसवायची आणि छान छान पदार्थ बनवायची. आणि पदार्थ बनवताना म्हणायची, आज जो कोण शाळेत जाईल त्याला डब्यात मी हे देणार. खरंच सांगतो, म्हणजे संपूर्ण शालेय शिक्षण केवळ त्या डब्यासाठी मी केलं. आटपली शाळा म्हणजे. हां, पण थोडक्यात काय, ही जी हुशारी आहे ना, ही हुशारी महत्त्वाची आहे. म्हणजे काही करून मुलगा शाळेत जायला पाहिजे, मग त्यासाठी वेल डिझाईन्ड पदार्थ तयार करणं वेळच्या वेळी, आणि ते म्हणजे त्याला खावेसे वाटावेत इथपर्यंत असा त्याचा वास येणं फार गमतीशीर गोष्ट आहे, नाही का? आता बघा ना, आपण वडे तळतो, वडे तळल्यानंतर असं छान घमघमीत वास येतो, बरोबर की नाही? त्यात लसूण जास्त असेल तर वेगळा वास येतो, लसूण कमी असेल तर वेगळा वास येतो. पण हा वास येणं जो आहे, आणि वासामुळे आपली भूक जी अशी वाढते ना, प्रज्वलित होते ना, ती गंमत आहे, ती हाताची चव आहे. तर मला मुद्दा तुम्हाला असं सांगायचा होता की अशी हाताला चव असलेले दोघे आज आम्ही इथे आमंत्रित केलेले आहेत. पुण्याचेच आहेत दोघी, मायलेकी आहेत, त्यामुळे दोघींचे एकमेकांना बरोबर माहिती आहे आईला काय आवडत नाही आणि मुलीला काय आवडत नाही. आपण आता त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं इथे मी खूप मनापासून स्वागत करतो. आपली ओळख करून द्या. मी अनुराधा गांधी. अनुराधा गांधी, पुणे. पुणे. आपण? मी रश्मी बंब, पुणे. बरं, दोघी पुण्यातल्या. हो. मायलेकी. हो. ओके. मी आणि आमचे खवय्ये वाट बघतात. आज तुम्ही कुठले दोन पदार्थ बनवणार आहात? मी आज व्हीट ग्रास पुडिंग बनवणार आहे. गव्हाला मोड आणलेत आणि ते दुधामध्ये वाटून. आणि नाही, दुसरा पदार्थ कुठला? दुसरा माझा नाचणी आणि बिटाचा रस घालून मी रेशमी वडी केली. क्या बात आहे. तुमचे दोन पदार्थ कुठले? माझं एक फ्रूटचं पुडिंग आहे, ज्याला फ्रूट लंबे फ्रेंच टाईपचं आहे ते, आणि दुसरं आहे ते गाजर पोहा खमण. गाजर पोहा खमण. ओके. पहिल्यांदा कोण बनवणार? तुम्ही का? मी बनवणार. मातोश्री बनवणार. ओके, या किचन. गांधी मावशी आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. आता आपण बघूया त्यांची रेसिपी काय आहे. त्यांची रेसिपी काय आहे? तुमची रेसिपी कुठली आहे? व्हीट ग्रास चॉकलेट पुडिंग आहे. व्हीट ग्रास चॉकलेट पुडिंग. मला त्याचं साहित्य सांगता का आधी? काय काय? दूध आहे, साखर, चॉकलेट पावडर, मोड आलेले गहू आहेत, आणि हे कस्टर्ड पावडर आहे, बदामाचे काप, चॉकलेटचे बारीक तुकडे, सिल्वर बॉल्स आणि व्हॅनिला इसेन्स. बस बस एवढंच? हो, साहित्य एवढंच आहे. फक्त मला एक विचारायचं वाटतं ते हे की हे असले मोड आलेले गहू मी पहिल्यांदाच बघतोय. हे कसं, म्हणजे काय केलं त्याला? काही नाही, 24 तास आधी गहू पाण्यात भिजवले आणि नंतर ते काढून चाळणीमध्ये काढून कॅसेरॉल मध्ये ठेवले. कॅसेरॉल मध्ये ठेवल्यानंतर जरा मोड लवकर येतात. आता ह्याचा काय म्हणजे वेगळा फायदा काय आहे? म्हणजे ह्याच्यात हे अतिशय पौष्टिक आहेत. बर, म्हणजे गहू पौष्टिक आहे, त्यात अजून मोड आलेले जास्ती, म्हणजे स्प्राउटेड जसं आपण म्हणतो तसं स्प्राउटेड गव्हाला तर जास्त हे आहे. ओके, महत्व आहे. अरे मावशी इथे आलेले, आता काय करायचं मला सांगा. हे गहू मिक्सर मधनं दूध घालून वाटून घ्यायचे आणि वाटतानाच त्याच्यात चॉकलेट पावडर आणि कस्टर्ड पावडर घालायची. आपण डायरेक्ट मिक्सर कडे जायचं का? हो, चला मिक्सर कडे जाऊ. घेऊ का मिक्सरच इकडे? नाही, आपण येतो ना तिकडे. मी फक्त मला तुम्ही सांगा काय काय घालायचं ते. गहू ते भिजेल इतकेच दूध घालूया आधी. ओके. आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर, 1 चमचा कोको पावडर, अजून थोडं कस्टर्ड पावडर. आता आपण हे बारीक करून घेऊया. बर, झालं ना? हो, झालं. ओके. पण मी काय म्हणतो, हे सगळं आपण तिथे काढत बसण्यापेक्षा तुम्ही जे घरून करून आणलंय ते आता काढूया ना. चालेल की? म्हणजे काय, आपल्याकडे जादू आहे.
मावशीने करून आणलेलं आहे हे बघा. आता आपण हे वापरून पुढे सुरू करायचं बरोबर ना. आता ह्याचं काय करायचं डायरेक्ट ह्याच्यामध्ये घालून टाकूया. बस हो दॅट्स इट. ह्याच्यात साखर घालूया. हे होत आलं का आता. हो हे बघा असं घट्ट व्हायला आलंय की नाही आता. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता काय करू. काही नाही आता तुम्ही हे आपल्याला सेट करायला बाउल घेताय. बर. आम्ही मोड आलेल्या गव्हाची खीर करतो कारण ती खीर खूप पौष्टिक असते बरोबर. आणि लहान मुलांना खूप छान असते. पण खातात का. हो, का आजीने दिली ते बरोबर खातात. आणि खीर केल्यानंतर कळत नाही ना मोड आलेले आहेत हा, का correct. काय आहे ते. हे बघा. हा. याच्यात आपण तेल तूप लोणी काहीही वापरलेलं नाहीये. हे बघा. या रेसिपीचं वैशिष्ट्य हेच आहे. आणि डाएट साठी अतिशय पौष्टिक आणि उत्कृष्ट पदार्थ आहे हा. आणि ज्यांना शुगर बिगर असते ना त्यांनाच मग गोड खावंसं वाटतं. हो म्हणजे उपासाच्या दिवशी खूप भूक लागते ना तसं आहे ते. हे आता बंद करायचं. ओके. आता हे कधी घालायचं ते आपण. आता घालायचं गॅस बंद करून अच्छा घालायचं. गॅस बंद करू. हा. ओके. हे काय आहे. व्हॅनिला इसेन्स ओके. पुरे. आता हे हलवून सेट करायसाठी बाउल मध्ये काढायचंय आपल्याला. काढून. आता याच्यावर चॉकलेटचे तुकडे. ते काय आपल्या आवडीप्रमाणे मुलांना खूप आवडतात मग बरोबर. ज्यांना आवडतं तसं भरपूर घालायचे ते. पण घरात 27 वगैरे मुले असेल तर होलसेल मध्ये आणायला लागतील ना सगळे तुम्हाला. लक्षात घ्या. क्या बात आहे. हे साधारण किती वेळ ठेवायचं आता फ्रीज मध्ये. काय 1 तास ठेवलं की तोपर्यंत संपूनच जातं ते. हा तोपर्यंत संपूर्ण जातं. खरं आहे म्हणणं. कारण इतकं ते यम्मी दिसतच आहे. यम्मी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हीट ग्रास चॉकलेट पुडिंग बनवण्यासाठी लागणारे साहित्य 3 वाट्या दूध, साखर, चॉकलेट पावडर, 1 वाटी मोड आलेले गहू, कस्टर्ड पावडर, बदामाचे काप, चॉकलेटचे तुकडे, सिल्वर बॉल्स आणि व्हॅनिला एसेन्स. कृती. प्रथम मोड आलेले गहू, दूध, 1 चमचा चॉकलेट पावडर आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर हे मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावं. पॅन गरम करून त्यामध्ये हे मिश्रण आणि 4 चमचे साखर एकजीव करून घट्टसर शिजवून घ्यावं. गॅस बंद करून या मिश्रणामध्ये व्हॅनिला एसेन्स घालावा. तयार मिश्रण एका बाउल मध्ये काढावं. त्यावर चॉकलेटचे तुकडे, सिल्वर बॉल्स, बदामाचे काप गार्निशिंग करावं आणि 1 तास फ्रीज मध्ये सेट करून सर्व्ह करावं.